स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण, सरसंघचालक आणि अमित शहांची विशेष उपस्थिती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, वयाच्या 91व्या वर्षी घेतला श्वास. लातूरमधील राहत्या घरी सकाळी 6:30 वाजता निधन. राज्यामधील शिक्षकांना टीईटी द्यावीच लागणार, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ची मुदत. कोर्टामध्ये आता फेरविचार याचिका करता येणार नाही, शिक्षण मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती. हिंदी भाषेची सक्ती इयत्ता पहिलीपासून करू नये, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची स्पष्ट भूमिका. त्रिभाषा धोरण समितीकडे तज्ज्ञांनी भूमिका मांडली. आंदोलक शिक्षकांवर कारवाई होणार, 1 दिवसाच्या वेतन कपातीसह शिस्तभंगाची कारवाई. शालेय शिक्षण विभागाकडून कारवाईचा बडगा. 5 डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनासंदर्भात कारवाई. मुंबईनंतर ठाण्यामध्ये सुद्धा मराठी शाळा बंद. 7 वर्षांमध्ये 18 प्राथमिक शाळा बंद. मराठी शाळा बंद पडत असल्याची सरकारचीच कबुली. अबू आझमींच्या प्रश्नाला दादा भुसेंचं उत्तर. शिक्षण संचालनालयाकडून 800 विद्यार्थ्यांसाठी 11वीची प्रवेश विशेष फेरी जाहीर. विशेष फेरी संदर्भात शिक्षक संघटनांकडून शंका उपस्थित. फेरीचं परिपत्रक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. लहान मुलांना आता सोशल मीडियावर नो एंट्री. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही. ऑस्ट्रेलिया सरकारचा ऐतिहासिक निर्णय. चांदीला नवी सळाई. दिवसभरात 11,500 रुपयांच्या वाढीसह चांदीचा दर प्रति किलो 1,92,000 वर्षभरात दरामध्ये तब्बल 1,02,000ची वाढ. वाईन महागण्याची शक्यता. द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा फटका. वाईनच्या उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज. म्हाडाच्या मुंबईमधील 16 भूखंडाची विक्री करण्याचा निर्णय. ई लिलावासाठी निविदा प्रसिद्ध. इच्छुकांना आजपासून निविदा सादर करता येणार. भूखंडाच्या लिलावामधून 200 ते 225 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी बैठक. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही. नव्यानं प्रस्ताव सादर करण्याच्या सिडकोला सूचना. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार. या मार्गिकेवरील तिकीट 14हून अधिक मोबाईल ॲपवर उपलब्ध. MMRDAकडून प्रवाशांसाठी विविध सोयी उपलब्ध. इंडिगो कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर DGCAचं पथक लक्ष ठेवणार. 8 सदस्यांचं पथक स्थापन. गोंधळाबद्दलचा अहवाल घेऊन हजर राहण्याचे इंडिगोला आदेश. पश्चिम रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. कारवाईमध्ये 8 महिन्यांमध्ये विना तिकीट प्रवाशांकडून 140 कोटी रुपये दंड वसूल. विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम. पुणे जिल्ह्यामध्ये यात्रांचा उत्सव सुरू. यात्रेनिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिकमधल्या तपोवनाजवळच्या झाडांवर महापालिकेची कुऱ्हाड. STP प्लांटसाठी तब्बल 300 झाडं तोडली. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरामध्ये STP प्लांट होतोय. पिंपरी चिंचवडमधील हवेची गुणवत्ता खालावली. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना. एका संस्थेकडूनही सल्ला घेणार. महापालिका तब्बल 75 लाख रुपये मोजणार. अहिल्यानगरमध्ये बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नव्यानं 200 पिंजरे दाखल. जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत पसरल्यामुळे पिंजऱ्यांची मागणी. बिबट्यांना जेरबंद करण्याची सुद्धा आग्रही मागणी. अरुणाचल प्रदेशमध्ये कामगारांचा ट्रक दरीमध्ये कोसळला. 18 जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता. दुर्गम एन्जॉय या जिल्ह्यामध्ये घटना.